शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. संसदेत आज नारी शक्ती वंदन विधेयक सादर होणार. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण ठेवण्याचा हा प्रस्ताव, तर लोकसभेत 2 दिवस या विधेयकावर चर्चा होणार. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची खलबतं. विशेष अधिवेशनात आज नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय. तर आम्ही महिला आरक्षणाविरोधात नाही, पण डिलिमिटेशनला विरोध. विरोधकांची भूमिका. काही लोक महिला आरक्षणाला छुप्या पद्धतीने विरोध करतायत. विशेष अधिवेशनामध्ये विरोधकांचा बुरखा फाटेल. नारी शक्ती वंदन विधेयकामध्ये डिलिमिटेशनला विरोध करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. भोंदू खराटच्या खात्यामध्ये 2 वर्षात तब्बल 21 कोटींची उलाढाल. जमीन खरेदीचे व्यवहार समोर. शिर्डीतील 4 एकर जमीन 5 कोटींना खरेदी केल्याची माहिती. खरात दाम्पत्यावर फसवणुकीचाही गुन्हा दाखल. नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या आरोपीला कर्नाटक कारागृहातनं VIP ट्रीटमेंट. कुख्यात जयेश पुजारीला तुरुंगात टीव्ही बेडची सुविधा. सोलापूर ATS युनिटच्या तत्कालीन अधिकाऱ्याचा न्यायालयामध्ये खळबळजनक दावा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी लवकरच बिगुल वाजणार. येत्या 4 ते 5 दिवसात 9 जागांची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता. तर विधान परिषदेत भाजप 5 तर शिवसेनेला 2 जागा मिळण्याचे संकेत. कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार. तर 20 दिवसांपासून निदा खान फरार. HR हेड अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी. अमरावतीच्या परतवाड्यामधील लैंगिक शोषण प्रकरणात आणखी 4 जणांची चौकशी सुरू. मुख्य आरोपीसह 6 आरोपी अटकेत. आतापर्यंतच्या तपासात 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती. रश्कही नक्षलग्रस्त जिल्हा शिल्लक नाही. नक्षलवादाचा बिमोड करण्यात आल्याचा केंद्र सरकारचा मोठा दावा. नक्षलवादाविरोधातील व्यापक मोहिमेनंतर केंद्राची प्रथमच घोषणा. तर महाराष्ट्रात बाल तस्करीला लगाम बसणार. राज्य सरकारकडून 11 सदस्यीय समितीची नियुक्ती. बालकांच्या सुरक्षेसाठी ॲक्शन प्लॅन तयार होणार. विदर्भात पुन्हा तीव्र उष्णतेची लाट. वर्ध्यात आज शाळांना सुट्टी जाहीर. तर अकोला, नागपुरात तापमान 42 अंशांच्या पुढे. पुढील 4 दिवस काळजी घेण्याचेही आवाहन. वाढत्या तापमानामुळे नागपुरात हीट ॲक्शन प्लॅन लागू. तर 2 उपजिल्हा रुग्णालयं आणि 11 प्राथमिक केंद्रांमध्ये 56 शीतकक्ष. उष्माघातापासून बचावासाठी इतर आवश्यक संसाधनं सुद्धा सज्ज. मुंबईमध्ये 1 मे पासून 10% पाणी कपात करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव. अल्निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाचा अंदाज. तर मुंबईमध्ये सध्या 33.60% पाणीसाठा. आणखी यामध्ये घट होण्याची सुद्धा शक्यता. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.